श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी भक्ती शक्ती या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे. तर नमस्कार मंडळी, चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. स्वामी समर्थ महाराजांचा जन्म हा सामान्य मनुष्यासारखा नव्हता. ते कोणाच्या पोटी जन्मले नाही, तर ते स्वयंभू होते आणि भक्तीच्या मते तो दत्तात्रयाच्या अवताराचे होते. स्वामी म्हणत असत, मी गेलो नाही, जिवंत आहे. स्वामी समर्थाची संपूर्ण भारतभर भ्रमण केले. ते काशी अशा पवित्र स्थळावर गेले. ते जिथे तिथे गेले तिथे त्यांनी भक्तांना मार्गदर्शन केले. एक दिवस स्वामी समर्थ अक्कलकोट येथे प्रकट झाले. ते वडाच्या झाडाखाली बसत असत. हळूहळू लोकांना त्याच्या दिव्य दीक्षेची जाणीव झाली. राजे महाराजे, गरीब श्रीमंत सर्वजण त्याच्या दर्शनासाठी येऊ लागले. थोडा नाट्यमय आवाज. एकदा एक गरीब मनुष्य स्वामीकडे आला. तो खूप दुःखी होता. तो म्हणाला, महाराज, माझ्याकडे काहीच नाही. स्वामी हसले आणि म्हणाले, जा, तुझं काम होईल. काही दिवसातच त्या व्यक्तीचे जीवन बदलले. स्वामी समर्थ नेहमी सांगत, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. देवावर श्रद्धा ठेवा, गुरुसेवा करा. 1847 साली स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे समाधी घेतली. आज त्याचे पवित्र स्थान म्हणजे अक्कलकोट स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. भक्तांनो, स्वामी समर्थाचे नाव घेत राहा आणि त्याची कृपा तुमच्यावर सदैव राहील. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजधिराज योगीराज ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जर तुम्हाला हवं असेल, मी अधिक तुम्हाला माहिती पुढं सांगन, पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मंडळी, एकदा एक मनुष्य गंभीर आजाराने त्रास होता. तो अनेक वेदांकडे गेला, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी तो स्वामी समर्थाकडे आला. तो रडत म्हणाला, महाराज, मला वाचवा, महाराज, मला वाचवा. स्वामी शांतपणे म्हणाले, जा, तुला काही होणार नाही. काही दिवसातच तो पूर्णपणे बरा झाला. लोक म्हणू लागले, हा स्वामीचा चमत्कार आहे. हा तर स्वामीचा चमत्कार आहे. तर एक गरीब कुटुंबात उपाशी होते. घरात अन्न नव्हते. ते स्वामीचे नाव घेऊ प्रार्थना करू लागले. अचानक कोणीतरी त्यांच्या दारात धान्य ठेवून गेले. त्या कुटुंबाला समजले, ही स्वामी समर्थाची कृपा आहे. तर तुम्हाला स्वामींचा चमत्कार समजत आहे का? तर मला व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि तुमचं काय जे संकट गेलं किंवा तुम्हाला काय चमत्कार भेटला हे पण संकेत तुम्ही लिहू शकता, शेअर करू शकता. तर चला, एक भक्त मोठा संकटात अडकला होता. त्याच्यावर खोटा आरोप झाला होता. तो मनापासून स्वामींचा जप करू लागला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काही दिवसातच सत्य बाहेर आले आणि तो निरशक्ष सिद्ध झाला. तर कसा आहे आपल्या स्वामींचा चमत्कार हे पण तुम्हाला व्हिडिओच्या द्वारे समजत आहे. तर स्वामी हे खरं, स्वामींवर विश्वास ठेवा आणि हे खरे सर्व चमत्कार घडलेले आहेत. तर हे तुम्ही स्वामी सेवा केल्याच्या नंतर तुमच्या आयुष्यात किती चमत्कार घडतील हे तुम्ही जाणून घ्या. एकदा गावात दुष्काळ पडला होता. लोक पाण्यासाठी त्रास झाले होते. ते स्वामी समर्थाकडे गेले. स्वामी म्हणाले, देवावर विश्वास ठेवा. काही दिवसातच पाऊस सुरू झाला आणि सर्वत्र आनंद पसरला. होय, हा खरा चमत्कार त्यांच्या बाबतीत घडला. खूप लोकांना स्वामींचे चमत्कार त्यांनी अनुभवले आहेत. म्हणून त्यांची नित्य सेवा स्वामींची लोक करतात आणि सर्वांनी केली तर खूपच चांगलं आहे. चला, स्वामी समर्थांना भविष्य माहीत असे. एकदा त्यांनी एका व्यक्तीला सांगितले, तुझ्यावर संकट येणार आहे, सावध राहा. त्या व्यक्तीने स्वामींचे ऐकले नाही आणि मोठ्या संकटातून वाचला. स्वामींचा मुख्य संदेश. स्वामी समर्थ म्हणत, भिवू नको, मी तुमच्या पाठीशी आहे. श्रद्धा आणि सबुरी ठेवा. गुरूंची सेवा करा. गुरूंची सेवा केल्याने स्वामी भक्ती पण आपली पूर्ण होते. त्यासाठी जी स्वामींची सेवा करतात त्यांनी नक्कीच आपला एक गुरु बनवावा. म्हणजे कोण स्वामींना गुरु केलं तरी पण चालतं भक्तांनो.
भक्तांनो, स्वामी समर्थाचे चमत्कार आजही अनुभवता येतात. फक्त श्रद्धा आणि विश्वास हवा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, ब्राह्म, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हे असं मंत्र पण तुम्ही बोलू शकता. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मंडळी, मी स्वामी समर्थ महाराज यांची तुम्हाला थोडीशी माहिती सांगत आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्रातील अत्यंत पूजनीय संत असून त्यांना दत्तावर मानले जाते. त्याच्या जीवनात अनेक चमत्कार शिकवत आणि भक्तीवर कृपा दिसू येते. पूर्ण नाव श्री स्वामी समर्थ महाराज. ओळख अक्कलकोट स्वामी. चला, स्वामी समर्थाचा जन्म कधी व कुठे झाला याबद्दल ठोस माहिती नाही. भक्तांनो मते ते अजूनही जन्म न घेता प्रकट झालेले मानले जातात. स्वामी म्हणत, मी गेलो नाही, जिवंत आहे. श्री स्वामी समर्थ अनेक वर्ष भरभरून भाषण केले. काशी, हरिद्वार या प्रवासात त्यांनी अनेक भक्तांना मार्गदर्शन केले. शेवटी स्वामी समर्थ अक्कलकोट येथे स्थापन झाले. स्वामी समर्थाने अनेक चमत्कार केले. रोग बरे करणे, गरिबांना मदत करणे, भविष्य सांगणे, संकटातून वाचवणे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. शिकवण. स्वामी समर्थाची शिकवण अतिशय साधी होती. देवावर श्रद्धा ठेवा, गुरूंची सेवा करा, अहंकार सोडा, गरजूंना मदत करा, सत्य आणि प्रामाणिकपणे जपा. वर्ष, ठिकाण. आजचे त्यांचे समाधी स्थान येथे आहे. अक्कलकोट स्वामी समर्थ टेम्पल हे असं ओळखलं जातं. आजही लाखो भक्त स्वामी समर्थाची पूजा करतात. श्री स्वामी समर्थ हा जप केला जातो. त्यांच्या नावाने संकटे दूर होतात अशी श्रद्धा आहे. गुरुवार हा विशेष दिवस मानला जातो. स्वामी समर्थ महाराज हे भक्तीसाठी आशेचा आणि श्रद्धेचा आधार आहे. त्यांच्या स्मरणाने मन शांत होते आणि जीवनात मार्गदर्शन मिळते. जर तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला सर्व अजून माहिती स्वामींबद्दल सांगू इच्छिते. तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्हाला माझी सर्व व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये भेटतील. तर लाईक करायला विसरू नका. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. चला तर मंडळी, अजून पुढचे आपण संकेत बघू. स्वामी समर्थ स्वप्नात दिसते म्हणजे की आपल्या स्वप्नात दिसतात. काही सांगणे किंवा आशीर्वाद देणे. अर्थ, तुमच्यावर स्वामींची कृपा आहे आणि ते तुमचे मार्गदर्शन करीत आहे. श्री स्वामी समर्थ हा जप अचानक कानावर पडणे, कुठेही अचानक स्वामींचा उल्लेख ऐकू येणे. अर्थ, तुम्हाला योग्य दिशेने नेण्याचा संकेत. मोठ्या अडचणीतून अचानक वाचणे, अपघात टाळणे. अर्थ, स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. देवासमोर दिवा शांतपणे तेजस्वी जळणे, सुगंध अचानक जाणवणे. असे संकेत तुम्हाला दिसतात का? स्वामी समर्थांना कुत्र्याशी विशेष प्रेम होते. अचानक कुत्र्या तुमच्या जवळ येणे, तो शांतपणे तुमच्याकडे पाहणे. अर्थ, स्वामींची कृपा किंवा उपस्थिती. अचानक मी श्री स्वामी समर्थ जप मनात चालू होणे. अर्थ, तुमचे मन आध्यात्मिक मार्गावर जात आहे. गरजेच्या वेळी योग्य व्यक्ती भेटणे, अचानक उपाय मिळणे. स्वामी मार्ग दाखवत आहेत. योग्य वेळ आणि मदत मिळणे. मनात जप सुरू होणे. हे असे संकेत तुम्हाला मिळतात का? महत्त्वाची सूचना. हे सर्व संकेत भक्तांच्या श्रद्धेनुसार अनुभवले आहेत. प्रत्येकाला अनुभवला वेगळा असू शकतो. सर्वात मोठा संकेत म्हणजे मनात शांतता आणि श्रद्धा निर्माण होणे. स्वामी समर्थ यांचे संकेत हे भक्तांसाठी मार्गदर्शक असतात. फक्त एक मंत्र लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हवं असेल तर मी असे खरे संकेत तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या दरम्यान सर्व तुम्हाला मनोरंजन करून दाखवेल. तर माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी पुन्हा एकदा सबस्क्राईब करून घ्या. तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आपण पुढचे स्वामींचे नियम बघू. स्वामींचे नियम. रोज श्री स्वामी समर्थ हा जप करा. सकाळी आणि रात्री किमान 108 वेळा मनापासून आणि श्रद्धेने.
कोणताही अडचण आली तर देवावर विश्वास ठेवा. स्वामीवर पूर्ण श्रद्धा ठेवा. स्वामींचा संदेश, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, हे मात्र सर्वांनी लक्षात ठेवावा. आणि ज्यावेळेस कोणाकोणाला संकट निर्माण होईल किंवा आढळून येईल तर त्यांनी हा एकच मंत्र म्हणावा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गुरुदेवांचा आदर करा, त्याच्या शिकवणीप्रमाणे वागा, खोटे बोलू नका, प्रामाणिकपणाने जीवन जगा, अहंकार टाळा. हे सर्व स्वामींचे नियम आहेत, ते तुम्ही पाळावेच लागेल जर तुम्ही स्वामी सेवा करत असाल तर. गरजू लोकांना मदत करा, अन्न वस्त्रदान करा, राग मस्कर टाळा, मन शांत ठेवा, कठीण प्रसंगी संयम ठेवा. गुरुवारी स्वामींची पूजा करा, व्रत किंवा उपवास ठेवू शकता, मंदिरात जाऊन दर्शन घ्या. अक्कलकोट स्वामी समर्थ टेम्पल हे प्रमुख स्थान मानले जाते. तर जी स्वामीची सेवा करतात तर जेव्हा वेळ येईल तुम्हाला योग्य वाटेल तर नक्की अक्कलकोटला सर्वांनी दर्शनासाठी या. शरीर मन आणि घर स्वच्छ ठेवा. पूजा करताना शुद्धता पाळा. खोटे फसवणूक व्यसन टाळा. चांगली संगती राहा. सर्व संतांचा आदर करा. कोणचाही अपमान करू नका. हे नियम कठोर बंधन नाहीत तर जीवन सुधारण्यासाठी मार्गदर्शन आहे. सर्वांना मोठा नियम, मनापासून स्वामीवर विश्वास ठेवा. स्वामी समर्थ महाराजांचे नियम पाळल्यास जीवनात शांती